नमस्कार, मी तेज बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. आपण बरेचसे व्हिडिओ इंडियन पॉलिटीचे, भारतीय लोकांना, महाराष्ट्रातल्या लोकांना राज्यघटना समजली पाहिजे, भारताचं संविधान का आहे हे समजलं पाहिजे, याच्यासाठी एक सिरीज फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून चालू केली. ज्या लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचले नाही त्यांनी ते पहा. पण अजून डिटेल तुम्हाला इंडियन पॉलिटी शिकायचं असेल तर त्याच्यासाठी आपली फिनिक्स अकॅडमी वर्धा ही प्ले स्टोअरवर ॲप्स आहे, ती डाउनलोड करा आणि त्याच्यात मोबाईल नंबर विचारते टाका. तो मोबाईल नंबर कुचकल्याबरोबर लगेच एक तुम्हाला OTP येते भाऊसाहेब. तो OTP आला डोंबड्या का तो OTP टाक. मग विचारते तू स्टुडंट होय का त्या स्टुडंटचा बाप होय. ठीक आहे, म्हणजे पॅरेंट्स होय का स्टुडंट होय. तर पॅरेंट लॉग इन करायचं नाही, स्टुडंटवरून करायचं. ॲप्स ओपन होते, मधात खालतो ऑप्शन येते स्टोअरचं. स्टोअरवर जा, तिथं MPSC फाउंडेशन बॅचचं पॅकेज आहे. पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, सरळ सेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर MPSC फॉरेस्टचं, टेक्निकलचं, असे वेगवेगळे पॅकेज आहे. पण एव्हरग्रीन पॅकेज आहे MPSC फाउंडेशन बॅच, ते घे. कारण त्याच्यात सर्व व्हिडिओ तुले डिटेल भेटन. ज्या लोकायले 12वीपासून आपल्या पोरायले क्लास लावायचे आहेत आतापासून पॅकेज लावू शकता. 18 महिने त्याची व्हॅलिडिटी आहे. कोणाले मराठी इंग्रजी ग्रामरच लावायचं आहे, कोणाले मॅथमॅटिक्सच लावायचं आहे, कोणाले रिझनिंग लावायचं आहे, कोणाले स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी लावायचं आहे. तर त्याच्यासाठी मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, पॉलिटी, हिस्ट्री, भूगोलाचे अलग अलग पॅकेज आहे. तर अलग अलग पॅकेजसुद्धा घेऊ शकता. आता विज्ञानचं पॅकेज लॉन्च होणार आहे, ठीक आहे, 1-2 दिवसात. आणि इंडियन पॉलिटी चालू आहे. तर ते इंडियन पॉलिटीसुद्धा सेपरेट पॅकेज आहे. ज्याला भारताची राज्यघटना समजून घ्यायची आहे तर आपल्या ॲप्सवर जा आणि व्हिडिओ पहा. आपलं इंस्टा पण आहे भाऊ, इंस्टावर जा, माझे रील थोडेसे डोंबड्या पाहत जा. ठीक आहे, त्याच्यानंतर फेसबुकवर 3 लाख लोकांचं पेज आहे पब्लिक फिगर म्हणून, ते पाहून घे. आणि आपल्या यूट्यूबवर बाकी व्हिडिओ चालूच राहते बेधडक. ठीक आहे, तर आपण काही कोणाच्या बापाचे 10-5 खाल्ले नाही, त्याच्यामुळे आपण काही बोलायला भेट नाही. कारण भारताचं संविधान मी वाचलं आहे आणि ज्याच्यापाशी संविधानाची ताकद आहे तर तो बेधडक बोलू शकते. म्हणून संविधान समजून घ्या. आज पाहणार आहे आपण भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. समजलं का? तर आता लक्ष द्या. ठीक आहे, हे जे भारताचं राष्ट्रपती भवन आहे, ठीक आहे, हे राष्ट्रपती भवन हे सगळ्यात सर्वोच्च पद आहे भारताच्या राष्ट्रपतीचं. भारताच्या राज्यघटनेचा प्रमुख, घटनात्मक प्रमुख, भारताच्या तिन्ही सेना दलाचा प्रमुख. भारतातला कोणताही कायदा राष्ट्रपतीच्या सहीशिवाय त्याला अंतिम मंजुरी भेटत नाही, भारताच्या राजपत्रात समाविष्ट होत नाही. ठीक आहे, म्हणून भारताचं राष्ट्रपती भवन हे इंग्लंडच्या व्हाईसरायचं घर होय. इंग्लंडच्या व्हाईसरायसाठी बांधलं होतं. जेव्हा कलकत्त्याची राजधानी दिल्लीला हलवली 1911ले, तर त्याच्यानंतर हे घर बांधाले 4 वर्षात बांधायचं ठरवलं. 12ने याचा प्रोजेक्ट तयार झाला. हे घर कंप्लीट व्हायला पाहिजे होतं 16ले, पण त्याच्यानंतर महायुद्ध सुरू झालं जगात पहिलं, आणि त्याच्यानंतर मंदी आली म्हणून याले फंडिंग कमी भेटली. हे व्हाईसरायचं घर तयार झालं 1928ले. ठीक आहे, आणि मग इंग्रज चोट्टे जेव्हा भारताने सोडून गेले तर हेच घर राष्ट्रपतीला दिलं. 350 रूमायचं भारताच्या राष्ट्रपतीचं 350 एकरात राष्ट्रपती भवन पसरलं आहे. याच्या जो ह्या मागचा एरिया आहे, समोरचा एंट्रन्स हॉल आहे. ठीक आहे, समोरून एंट्री आहे, मागं त्याले, ठीक आहे, याले 34 गेट आहे. 350 एकराच्या एरियात 34 गेट आहे. राष्ट्रपती भवनातले सगळे कर्मचारी तिथंच राहते. 3 बँका आहे, हॉस्पिटल आहे, सर्व सुविधानं भरभरून आहे. कुठेही बाहेर जायचं काम नाही 350 एकराच्या बाहेर. आणि हे जे आहे ते मुघल गार्डन आहे जे मागच्या बाजूला आहे. हे फक्त मार्च महिन्यात भारतीय लोकांसाठी ओपन होते. फक्त एकच महिना ओपन होते जेव्हा इथं ट्युलिप फुलाच्या गार्डनमध्ये ट्युलिप फुलं उगवते आणि फुलानं गजबजून राहते मार्च महिन्यात. आणि मुघल गार्डनची खासियत आहे का जिथं हे झाड राहील तिथंच हे राहील, जिथं हे राहील तिथंच हे राहील. मुघल गार्डनच त्याला म्हणते का या साईडले जे झाड आहे तेच या साईडले राहील, सेम अंतरावर. ठीक आहे, तर वरतं जर तुम्हाला झेंडा दिसून राहिला तिरंगा तर ह्या, ठीक आहे, जर झेंडा वरतं फडकत आहे याचा अर्थ असा होते का भारताचे राष्ट्रपती दिल्लीत अस्तित्वात आहे. ठीक आहे, जर झेंडा, ठीक आहे, झेंडा वरता आहे त्याचा अर्थ काय होते
भारताचे राष्ट्रपती दिल्लीत उपलब्ध आहे. भारताचे राष्ट्रपती ठीक आहे, भारताचे राष्ट्रपती बाहेर दौऱ्यावर असत तर झेंडा खाली राहते आणि झेंडा मधात उतरवण्यात येते. तेव्हा भारतावर आपत्कालीन घटना किंवा दुःखद घटना किंवा एखाद्या माजी राष्ट्रपतीचा किंवा तत्कालीन राष्ट्रपतीचा मृत्यू झाला तेव्हा हा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात येते. हे झेंड्याची खासियत आहे तिची. ठीक आहे. आणि झेंडा सायंकाळी झाली का उतरवण्यात येते, तो कुठचाही उतरवण्यात येते. ठीक आहे. कारण झेंड्याची ठीक आहे काही नियमावली आहे. असं कोणी झेंडा फडकवू शकते का सर? हो, भारतात आता पहिले नव्हता फडकवता येत, कोणालाही फडकवता येते. पण झेंड्याची साईज ठीक आहे 6 ठीक आहे 3x2च्या फॉर्मॅटमध्ये लागते. जर तुम्ही झेंडा असा 9 फूट लांब घेतला तर त्याची रुंदी 6 फूट पाहिजे. 3 फूट लांब घेतला असा तर असा 2 फूट पाहिजे. ठीक आहे. लांबी 3 फूट तर 2 फूट, 3:2च्या रेशोमध्ये झेंडा पाहिजे. झेंडा खादीचाच पाहिजे, प्लॅस्टिकचा, नायलॉनच्या कापड्याचा, टेरिकॉटच्या कापड्याचा बनवता येत नाही. खादीचाच पाहिजे. कायचा पाहिजे? खादीचा. झेंडा भारताचा झेंडा फाटला ठीक आहे किंवा त्याचा कलर उडला तर त्याला असा कुठंही फेकून देता येत नाही. ठीक आहे. त्याला एक तर अग्नी द्यावं लागते नाही तर माती द्यावं लागते. जसे माणसाचे रीतिरिवाज आहे तसे झेंड्याचे रीतिरिवाज आहे. कारण देशाचं सर्वोच्च प्रतीक आहे. कारण तुमची आयडेंटिटी झेंड्यावर ओळखण्यात येते का तू कोण्या देशाचा नागरिक होय. म्हणून तुम्ही ऑलिम्पिकमध्ये जा का कुठेही जा ठीक आहे, एक झेंडा घेऊन आपला माणूस समोर राहते. ठीक आहे. इथं पाठी राहते इंडिया, वर तर झेंडा राहते. पाहिलं असेल ना? हां. म्हणून खतरनाक पद आहे भारताच्या राष्ट्रपतीचं. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचे सर्व मुख्य आयुक्त व इतर आयुक्त, सर्व केंद्रातील आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, मग ते नियोजन आयोगाचे अध्यक्ष सदस्य राव, वित्त मंत्रालय ठीक आहे वित्त आयोगाचे सदस्य व अध्यक्ष राव का अजून कोणी राव, भारतातल्या सर्व केंद्रीय आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, इतर न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे सर्व न्यायाधीश याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करते. प्रत्येक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करते. इव्हन पंतप्रधान व मंत्रिमंडळाले शपथविधी, सर्वोच्च न्यायालयातल्या सर्व न्यायाधीशाला शपथविधी द्यायचं काम कोण करते? भारताचे राष्ट्रपती. म्हणून भारतात राष्ट्रपतीचं पद हे सर्वात मोठं आहे. म्हणून याची निवडणूक पद्धत ठीक आहे. भारताचा राष्ट्रपती हा डायरेक्ट निवडणुकीतून ठीक आहे निवडून आणल्या जात नाही. तुम्हाला इथं मतदानाचा अधिकार नाही. तुम्ही निवडून कोणाला देता? खासदार आले, आमदार आले. तुम्ही निवडून दिलेला खासदारातला हे लोक आपल्यातला एक का बनवते? पंतप्रधान. तुम्ही डायरेक्ट पंतप्रधानासाठी सुद्धा मतदान करू शकत नाही. भारतात डायरेक्ट पंतप्रधान आहे का अध्यक्षीय पद्धत? त्याला अध्यक्षीय पद्धत म्हणते. आपल्या भारतात असं काही नाही. ठीक आहे. म्हणून भारतात जे राष्ट्रपतीचं इलेक्शन होत राहिलं तर ते राष्ट्रपतीच्या इलेक्शनसाठी नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणजे BJPच्या फेवरचे मित्र पक्ष आणि BJP ठीक आहे नरेंद्र मोदी साहेबांनी द्रौपदी मुर्मू यांना उभं ठेवलं आहे. BJPची हे चाल माना लागेल का BJP ठीक आहे असा पक्ष आहे का त्याच्याकडून ठीक आहे त्याच्याकडून नियोजन शिकण्यासारखं आहे का निवडणुकीचं नियोजन कसं करायचं आणि कोणता कॅन्डिडेट कुठं उभा ठेवायचा. बरोबर त्यानं मागच्या वेळेस ठीक आहे SC कॅन्डिडेट ठेवला राष्ट्रपती पदासाठी, यावेळेस ST कॅन्डिडेट ठेवला. ठीक आहे. लोकांच्या मनात एक ठीक आहे एक भावना निर्माण होईल का नाही बा आमच्या इथं काही आम्ही जात धर्म पाहत नाही, आम्ही सगळ्याला मान्यता देत होतो. त्यानं ठीक आहे ह्या कॅन्डिडेट इथं आणला. आता त्याच्यानंतर ज्याची सत्ता केंद्रात असते जवळपास त्याचाच पंतप्रधान होते. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. भारतात मनमोहन सिंग सरकार होतं काँग्रेसचं तर त्यानं प्रतिभाताई पाटील बनवल्या. मग त्यानं त्याच्यानंतर दुसरे पंतप्रधान आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते बनवले ते प्रणव मुखर्जी. आता UPA म्हणजे काँग्रेसच्या फेवरचे मित्र पक्ष आणि काँग्रेस याले म्हणते युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स याच्याकडून उभे राहणार आहे यशवंत सिन्हा. तर आता सध्या आपण राष्ट्रपती घ्याशील आणि राष्ट्रपतीची निवडणूक आता घ्याशील. ठीक आहे. तर हे जे आता आलं ठीक आहे तर हे इलेक्शन आपण आल्यामुळेच नाही, आलं नसतं तरी आपण पाहिलंच असतं कारण आपल्याला शिकायचं होतं, आपल्याला तिथं जायचं आहे. म्हणून भारताचं संविधान शिकायचं आहे. ह्या गोष्टी शिकून घ्या. आता राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत कशी आहे तर तेच आपण पाहून राहणार आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत उभं राहायचं आहे तर पहिला क्रायटेरिया आहे वय वर्ष 35 पाहिजे. ठीक आहे. दुसरा क्रायटेरिया आहे तू भारतीय नागरिक पाहिजे.
संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटींची पूर्तता केली पाहिजे आणि तो लोकसभेत निवडून येण्याची त्याची पात्रता पाहिजे. आता लोकसभेत निवडून येण्याची पात्रता म्हणजे सर तो लोकसभेचा सदस्य पाहिजे का? नाही. तो जेव्हा निवडणूक आयोगाला सांगते का मी उभं राहणार आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत, तर पहिले ठीक आहे पहिले सांगा लागते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले का मी उभं राहणार आहे, तर त्याले 50 खासदाराच्या सह्याचं लेटर पाहिजे मी उभं राहत आहे हे सांगासाठी. याचा अर्थ असा आहे याच्या मागं 50 खासदार आहे म्हणजे 10 लाख लोक आहे मागं एक खासदार निवडून येते, असे 50 खासदार आहे म्हणजे तुझी लायकी लोकसभेत निवडून येण्याची आहे असं समजण्यात येते. नाही तर गरज नाही आहे. आता ह्या कुठे लोकसभेच्या सदस्य आहे का? अबे आहे का? नाही. पण 50 खासदाराचं अनुमोदन आहे याचा अर्थ ह्या ठीक आहे काय आहे पात्र आहे लोकसभेत निवडून येण्यास, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे लोकसभेत उभं ठेवा लागते की असं नाही. सर कोणाले होता येते का? कोणाले? सर कोणाले राष्ट्रपतीचा फॉर्म भरता येते का? कोणाले भरता येते भारतात राष्ट्रपतीचा फॉर्म? फक्त अट आहे का तुम्ही पूर्व सूचना द्यायला लागते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले, त्याच्यावर 50 खासदाराच्या सह्या पाहिजे. ठीक आहे. एक जरी सही असेल तर तोंडकाळात मारून फेकन तो फॉर्म, बेइज्जत होऊन वापस या लागन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियातून. दिल्लीले मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपतीचं नॉमिनेशन फॉर्म स्वीकारते, अर्ज स्वीकारते. जसं खासदाराचा फॉर्म भरायचा आहे आमदाराचा भरायचा आहे तर स्वतः कलेक्टर घेते जिल्ह्याचा, तसा राष्ट्रपतीचा फॉर्म स्वतः इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा जो मुख्य आयुक्त आहे तो घेते. समजलं का? त्याच्यापाशी अर्जी करते कायच्यासाठी? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी. आणि ज्याचं केंद्रात सरकार असेल तो पाहिजे का आपल्या बाजूनं आला पाहिजे आपल्या बाजूचा, कारण भारतात राष्ट्रपती हा नाममात्र आहे, त्याच्याच नावानं पुरे कारभार होते. कोणाच्या? राष्ट्रपतीच्या नाव पुरे कारभार बापूसाहेबाच्या नावानं. कारभार करणारे कोण? पंतप्रधान मंत्रिमंडळ. भारताच्या राष्ट्रपतीवर पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असते. पुरं सांगकामे दिवाणजीसारखं काम आहे. सांग पाटला का करू उपट पराठी पेरगू. ठीक आहे. राष्ट्रपतीले आलं काही तिकडून कायदा तर एकच वेळा वापस पाठवता येते, डबल वापस बी पाठवता येत नाही. त्यानं जशान तसा पुन्हा वापस पारित करून पाठवला गुपचाप सही करावं लागते, नाही ते एक पर्याय आहे त्याच्यापाशी. ठीक आहे. ओटो पॉवर म्हणते बाजूले काढून ठेवता येते नाही ऐकलं तर. ठीक आहे. मग फार कमी वेळ ऐकते कारण राष्ट्रपती त्याचाच असल्यामुळे वापस बी पाठवत नाही. ठीक आहे. जाऊ द्या. कुठं करू सही? इथं करू सांगा देतो कुठून. पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा निर्णय अधिसूचना आदेश अध्यादेश किंवा कायदा भारताच्या राष्ट्रपतीले फक्त एक वेळा वापस पाठवता येते. ठीक आहे. इंदिरा गांधीनं आणीबाणीत 42वी घटना दुरुस्ती केली होती, त्याच्यात तर म्हणे कंपल्सरी राहील पंतप्रधान व मंत्रिमंडळावर राष्ट्रपतीचा निर्णय, हे पंतप्रधान मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतीवर बंधनकारक राहील म्हणे 42व्या घटना दुरुस्ती. तर मोरारजी देसाई इंदिरा गांधीनं आणीबाणी काढली आणि 44वी घटना दुरुस्ती मोरारजी देसाई सरकाराला केलं. त्यानं फक्त त्याच्यात एकच वेळा वापस पाठवता येईल म्हणते. किती वेळा? म्हणजे पंतप्रधान ऐकाच लागल. समजा त्याला काही चुकीचं वाटलं ते येते अरे वा हे चुकलं रे याच्यातलं हे पाय बरोबर थोडंसं जास्त शाईने झाले का हे घ्या पुन्हा पारित करून पाठवतो, पुन्हा तसंच पारित करून पाठवतो, गुपचाप सही करायला लागते. म्हणून का होते का एक वेळा निवडणुकीत तुम्ही उभे राहिले का दुसऱ्यांदा त्याची इच्छा नाही होत उभं राहायची का झालं. ठीक आहे. राष्ट्रपती बरोबर ठाटमाट नावच मोठं आहे भारताचं राष्ट्रपती. भारताचं इलेक्शन जरी भारताचं लोकसंख्या जरी मोजायची असेल तर पहिलं घर राष्ट्रपतीचं मोजते. राष्ट्रपतीचं नाव पहिल्यांदा राहते. ठीक आहे. लोकसंख्या जनगणनेत पहिला माणूस कोण? भारताचा प्रथम नागरिक आहे. कोणताही समारंभ राहो पंतप्रधान राहो का सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस हो, ठीक आहे, अध्यक्ष राहील भारताचे राष्ट्रपती. समजलं का? दुसऱ्या माणसाला ठेवता येत नाही. प्रोटोकॉल दिले आहे राज्यघटनेत का पहिल्या पदावर कोण राहील, दुसऱ्या पदावर कोण राहील, तिसऱ्या पदावर कोण राहील, चौथ्या पदावर कोण राहील. ठीक आहे. याच्यात ज्येष्ठता दिली आहे, ते बी दिल्ली आहे. नाही तर काय झालं असतं पंतप्रधान हा मी आहे लोकांनी म्हणले उडून गेला तू नाही आहे राष्ट्रपती आहे. वंदे भारताचे करार भारताच्या राष्ट्रपतीच्या नावानं होते. कोणाच्या नावानं होते? राष्ट्रपतीच्या. म्हणून राष्ट्रपती पद लय मोठं आहे. फक्त तामजामच मोठा आहे. 350 रूमाचं राष्ट्रपती भवन आहे. काय म्हणते 350 रूम हा मोठा हॉल आहे. ठीक आहे. ह्या इथंच आतमध्ये पुरस्कार गिरस्कार इथून चालले का आतमध्ये हॉल आहे 450-500 लोक बसते. ठीक आहे. तर तिथं राष्ट्रपती पुरस्कार देते पद्मश्री पद्मविभूषण भारतरत्न त्याच्यानंतर ठीक आहे राजीव गांधी खेलरत्न. ठीक आहे. आता त्याचं नाव केलं का केलं मेजर ध्यानचंद. हे सर्व पुरस्कार ह्या राष्ट्रपती भवनातच राष्ट्रपती देते. ठीक आहे. आणि राष्ट्रपती पुरस्कार म्हणलं का त्यानं असं सांगितलं जरी मी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे. ठीक आहे. मग ते ठीक आहे परमवीर चक्र असो मग ठीक आहे महावीर चक्र असो अजून कोणते असो जेवढेही भारत सरकार
पुरस्कार देते, राष्ट्रपतीच्या हस्ते. ते या आतमध्ये हॉल आहे याच्या, तिथून देते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी अगोदर व्हिडिओ घेतले आहे, ते पाहून घ्या. सगळी माहिती सांगितली आहे राष्ट्रपती भवनाबद्दल. तर आता लक्ष द्या, राज्यघटनेच्या भाग 5 प्रकरण 1 आणि कलम 52 ते 65 दरम्यान राष्ट्रपती दिला आहे. 52 कलम म्हणते का भारताचा राष्ट्रपती हा भारताचा घटनात्मक प्रमुख राहील. या पदाची निर्मिती कोणत्या कलमानुसार केली? राज्यघटनेच्या 52व्या कलमानुसार. कोणत्या कलमानुसार? 52. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, तो भारताचा घटनात्मक प्रमुख राहील आणि तिन्ही दलाचा सेनाप्रमुख राहील. ठीक आहे. मग राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत जी आहे, तर राष्ट्रपती हा, ठीक आहे, निवडणूक लढताना याच्यात 3 लोक सहभागी होते. किती? त्याला म्हणते निर्वाचन मंडळ. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण भाग घेते? तर राष्ट्रपतीच्या निवडणूक भाग घेणारे, ठीक आहे, भाग घेणारे जे लोक आहेत त्याला म्हणते निर्वाचन मंडळ. मग प्रश्न विचारते, भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत जे लोक भाग घेतात त्याला काय म्हणतात? तर त्याला निर्वाचन मंडळ म्हणते. काय म्हणते? मग आता कोण भाग घेते? सर कोणाला भाग करता येते? एवढं लक्षात ठेवा, लोकांनी निवडून दिलेल्या लोकांनाच भाग घेता येते. जे राष्ट्रपती नियुक्त लोक आहेत त्याला राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेता येत नाही. समजलं का? राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोण भाग घेते? तर लोकसभेतले सदस्य, राज्यसभेतले सदस्य आणि भारतात जेवढ्याही विधानसभा आहे, जेवढ्याही विधानसभा ते केंद्रशासित प्रदेशातली असन तरी एवढ्याले राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होता येते. पण कोणाला सहभागी होता येत नाही? तर विधान परिषदेचे जे सदस्य आहे, भारतात 6 राज्यात विधान परिषद आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, ठीक आहे, आंध्र प्रदेश, तेलंगणा, यूपी आणि बिहार. या 6 राज्यात विधान परिषद आहे. विधान परिषदेतल्या आमदार राहिले राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेता येत नाही. पहिली गोष्ट. सर अजून कोणाला भाग घेता येत नाही? तर भारताच्या लोकसभेत 545 मेंबर आहे. 545 पैकी, भाऊसाहेब, 545 पैकी जे 543 आहे, 543 लोकांना मतदान करून निवडून आले. आणि 2 लोक अँग्लो इंडियन, भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं नेमे. अँग्लो इंडियनमध्ये कोण? तर भारतात युरोपियन आले. युरोपियनमध्ये कोण कोण आलं? डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले. आता जे पॉंडिचेरी आहे इथं फ्रेंचाची सत्ता होती भारत स्वातंत्र्य होईपर्यंत. स्वातंत्र्य झाल्यानंतर मी होते चोट्टे काही दिवस. पोर्तुगीज गोवा, दीव, दमण, दादर नगर हवेलीत पोर्तुगीज होते. ह्या चोट्टे आहे ना खाली करून मागितलं, दिलं नाही, हमला केला तेव्हा खाली केलं पयाले. तेव्हा कुठं गोवा आपण आपल्या ताब्यात घेतलं. तिथं पोर्तुगीज होते. काही याच्यातल्या लोकांले 3-3, 4 पिढ्या भारतात राहिले. हे काही लोक सोडून गेले भारत, काही लोक इथं. आता काय जाऊ म्हणे, आमचं नातू लेकरं इथंच झाले, काय खड्ड्यात झाली रुपात जाऊन काय आमचं तिथं, आणि कुठं घर घेईन तिथं, आता इथंच बरं आहे, आम्ही सेटल झालो. हे गेले नाही. हे जर निवडणुकीत उभे राहिले तर त्याले कुत्रे विचारणार, एखादा राहिला उभा, ठीक आहे, मी उभा आहे आणि गेला मग साल्या चोट्ट्या, तू तर आमच्या भारतावर राज्य केलं 400, पुन्हा उभा राहून राहिला. हे घ्यारी आले कोणत्या? तुडवण नको त्याले दिन का? पण त्याच्या समस्या भारताच्या संविधानात पोचल्या पाहिजे म्हणून लोकसभेत डायरेक्ट 2 लोक भारताचे राष्ट्रपती नेमे. पण आता ते 104वी घटना दुरुस्ती कायद्याअंतर्गत हे ढोबर बंद केलं. आता भारताच्या लोकसभेत हे 2 लोक आहेच नाही. पण हे जेव्हा होते त्याला राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेता येत नव्हता. सर काऊनजी यायला नाही. आणि भारताच्या राज्यसभेत सध्या सीटा निवडून दिल्या जाते 245. तर 245 लोकांना मतदानाचा अधिकार नाही आहे. तर लक्ष द्या, जे भारतात घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जिथं विधानसभा आहे तिथचे सदस्य यायले निवडून देते 243 लोकांनी. राज्यसभेवर लोक कोण देते? तर महाराष्ट्रातून 19 लोक निवडून देते. यायले मतदान कोण करते? तर आमच्या महाराष्ट्रातले 288 विधानसभेचे आमदार. हे आमदार मतदान करून या 233 मध्ये आपण 19 पाठवतो. यायले वोटिंग राईट्स आहे. ठीक आहे. तर हे बंद्या भारतातून 233 लोक राज्याचे आमदार निवडून देते म्हणून या भवनाला म्हणते राज्यसभा. हे त्या राज्याचं प्रतिनिधित्व करण्याचं भवन आहे केंद्रात. मग आता या लोकांनी 245 पैकी 233 लोकांनी राज्यसभेच्या वोटिंग राईट्स आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीत. यायले नाही, कारण भारताचे राष्ट्रपती का म्हणलं यायले कोण नेमते? तर यायले नेमते भारताचे राष्ट्रपती. पण कोणाच्या सल्ल्यानं? भारताच्या राष्ट्रपतीला स्वतःची काही इच्छा नाही राहत. पुरी इच्छा पंतप्रधान मंत्रिमंडळ. तुम्हाला सांगितलं पुरं सांगकाम्या दिवाणजी सारखं काम आहे. ठीक आहे, समजलं का? ठीक आहे. मग आता लक्ष द्या, भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यसभेवर
12 लोक कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक नेमतात. हे लोक राजकारणापासून अलिप्त असते. याच्या शिक्षणाचा फायदा कायदे करण्यासाठी व्हायला पाहिजे. यासाठी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने 12 लोक राज्यसभेवर नेमतात. ह्या दोन्ही लोकायले हे 12 आणि हे 2 14 हे तर आता कॅन्सल केले. ह्या दोन्ही लोकायले मतदान करायचा अधिकार नव्हता. सर काऊन देईल असं काऊन याचं कारण तुम्हाला सांगतो. ठीक आहे, याचं कारण का आहे? ठीक आहे, आता लक्ष द्या. याचं कारण हे आहे का आता समजा, ठीक आहे, मी राष्ट्रपती आहे, समजाल का चाललं? ठीक आहे भाऊसाहेब समजून घे. ठीक आहे, आता मी राष्ट्रपती आहे. काय राष्ट्रपती आहे? ठीक आहे, अन राष्ट्रपती आहे अन म्या याले खासदार केलं राज्यसभेचं. का केलं? हा लेटर मलाही म्हणे पंतप्रधान मंत्री यायला करा, हे हुशार आहे. ठीक आहे, मग करू का सही? करा ना. केली सही. याले का केलं? मी खासदार. आता मी खासदार आहे. भारताची राज्यघटना म्हणते का एका व्यक्तीला राष्ट्रपती पदाची निवडणूक कितीकही वेळा लढता येईल, कितीकही वेळा. असं दिलं नाही. फक्त भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद सांगून गेले का कोणत्याही व्यक्तीने राष्ट्रपती पद हे 2 पेक्षा जास्त वेळा उपभोगू नये. म्हणजे त्यानं म्हणलं म्हणून कायदा नाही झाला. त्यानं म्हणलं म्हणून कायदा झाला का? त्यानं 2 वेळा उपभोगलं. मग म्हणते तुम्ही 2 पेक्षा जास्त वेळा होऊ नका होऊ. त्यानं म्हणलं म्हणून असं नाही का 3 वेळा होता येत नाही. होता येते. संविधानात नाही लिहून असं. संविधानात नाही डोंबडे असं लिहून. किती काही वेळा निवडणूक लढवता येते. मग आता ह्या जो भाऊसाहेब आहे मी राष्ट्रपती आहे आणि मी याले का केलं? खासदार केलं. आणि मी पुन्हा उभं राहिलो डबल. काऊन नाही त्याला यायले वोटिंग राईट्स? मी यायला खासदार केलं. ठीक आहे, मग मी त्याला फोन केला रात्री, मी पुन्हा उभा आहे. अरे का साहेब काय फोन करावं लागते का? चालं मला पेन्शन सुरू झालं तुमच्यामुळे. एवढा मोठा पगार भेटून राहिला 2 लाखाच्या घरात. हां, सगळे पिए घे, टेलिफोन गिलिफोनचं सगळे बिल भेटते. तुम्ही खासदार केलं वा पाया लागेल माया ह्या. अरे बा तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी तुम्हालाच मतदान करीन. नसताही फोन केला तरी केलं असतं. तुम्ही काय टेन्शन नका घेऊ. तुमचा माणूस आहे मी. तुम्ही मला खासदार बनवलं, माझी लायकी होती का? ठीक आहे, खासदार बनायची आहे का नाही? मग माया पुण्यानं झाला असं त्याला वाटत. 1,00,000% माया सहीनं ह्या खासदार झाला. ह्या वोटिंग कोणाला करण? मलाच करू शकते. त्याच्यामुळे लॉबिंग नावाचा प्रकार अस्तित्वात येऊ शकते. का ज्यानं खासदार केलं तो पुन्हा उभा राहिला, ज्या राष्ट्रपतीच्या सहीनं तो खासदार झाला. ठीक आहे, कारण ते नामनिर्देशित सदस्य आहे, राष्ट्रपतीनं नियुक्त केलेले सदस्य आहे. आणि तोच राष्ट्रपती डबल राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उभा राहिला तर तो मतदान त्यालाच करू शकते आणि त्याचा परिणाम दुसऱ्या कॅन्डिडेटवर होऊ शकते. म्हणून डोंबड्या त्याले वोटिंग राईट दिला नाही. म्हणून असे 14 लोक होते. 2 लोकसभेत आणि 12 यायचा वोटिंग राईट. म्हणून नाही आहे. समजलं का? हे समजलं का? हा, म्हणून राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाऊसाहेब, म्हणून राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राज्यसभेतले 12 कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रातले लोक आणि त्याच्यानंतर 2 अँग्लो इंडियन यायले मतदानाचा अधिकार नाही. पण 2 अँग्लो इंडियन यावर्षी मोदी सरकारनं, ठीक आहे, डायरेक्ट बंद करून टाकलं ढोबर. याच्यानंतर भारतात लोकसभेत अँग्लो इंडियन राहणार. मग त्याचा विषयच नाही राहिला, ते कट. पण पहिले होते तर त्याला विरोधा. आता तुम्हाला विचारण का संसदेतल्या किती लोकांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेता येत नाही? तर चोट्यो ऑप्शन राहील 2. ठीक आहे, 12, 14. समजलं का? 2, 12, 14 आणि 68 कालियन 12 लिहायचं. आता 14 लिहायचं नाही. 2 डायरेक्टच कॅन्सल केले. का लिहायचं उत्तर आता? हे जर इथून 2 वर्षाच्या अगोदरचा प्रश्न असता तर तिथं तुम्ही 14 लिहायला पाहिजे होतं. आणि त्याला संसद शब्द वापरला. संसद वापरो का आता राज्यसभा वापरो? त्यानं म्हणलं लोकसभेतल्या किती लोकांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होता येत नाही. आता काहीच नाही. आता अँग्लो इंडियनच नाही अस्तित्वात, तर तुम्ही का भराल तिथं? समजलं का? अँग्लो इंडियन यावर्षी नरेंद्र मोदी सरकारनं SC STचं आरक्षण लोकसभेतलं वाढवलं, पण अँग्लो इंडियनचं वाढवून दिलं नाही.
ते आपल्या बुलेटमध्ये टाकलं आहे डिटेल. ठीक आहे, तर बुलेट घेऊन घे तुला पाहिजे असेल तर. मग आता लक्ष दे, कुठं गेलं? हा, मग आता लक्ष द्या. म्हणून साध्या सोप्या शब्दात सांगतो, लोकायनं निवडून दिलेल्या, म्हणजे साध्या भाषेत त्याला चांगल्या भाषेत म्हणते निवडून दिलेल्या, पुस्तकातल्या भाषेत म्हणते निर्वाचित सदस्य, निवडून दिलेल्या सदस्यालाच मतदानाचा अधिकार आहे. समजलं का? नियुक्त केलेल्या सदस्याले नाही. मग राष्ट्रपती नियुक्त दोन अँग्लो इंडियन लोकसभेत राहे आणि राष्ट्रपती, भारताचे राष्ट्रपती राज्यसभेवर 12 खासदार कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, शिक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने नेमतात. म्हणून या लोकांमध्ये लॉबिंग लागू शकते, तोच राष्ट्रपती डबल उभा राहिला तर. म्हणून याले मतदानाचा अधिकार नाही. समजलं? हे तर कॅन्सलच केले. कोणते? 2. त्याचा विषयच नाही. आता विचारलं का भारताच्या संसदेत किती लोकांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेता येत नाहीत? आता 12 मार्च. पहिले किती होतं? 14. लोकसभेतल्या किती लोकांना भाग घेण्याचा अधिकार नाहीत? आता 0 लिहायचं. का लिहायचं? 0. कारण हे रद्द केले. आता अँग्लो इंडियन भरणं बंद केलं यावर्षीपासून. समजलं का? समजलं का? हां, ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर पुन्हा कोण मतदान करते? तर पुन्हा मतदान करते सर्व राज्याच्या विधानसभेचे सदस्य. ठीक आहे. मग ते केंद्रशासित प्रदेशातली विधानसभा असली तरी. आता भारतात 7 का 8 आहे केंद्रशासित प्रदेश? 8 केंद्रशासित प्रदेश आहे. किती आहे? दिल्ली, चंदीगड, पांडेचेरी, ठीक आहे, पांडेचेरी, लक्षद्वीप, ठीक आहे, अंदमान निकोबार, ठीक आहे, दीव दमन, दादर नगर हवेली, जम्मू काश्मीर आणि लद्दाख. किती आहे? 8. किती आहे? 8 असले पाहिजे. 8. ठीक आहे, नाही तर झामल झामल. ठीक आहे, नो झामल झामल. ठीक आहे. पण आता 8 पैकी फक्त 3च केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे. एक दिल्ली, पांडेचेरी, जम्मू काश्मीर. जिथं केंद्रशासित प्रदेश म्हणजे डायरेक्ट शासन कोणाचं? केंद्राचं. मग तिथं केंद्राचा माणूस नायब राज्यपाल हा कारभार पाहिजे. ठीक आहे. मग जर लय मोठी लोकसंख्या असली ती एकटा अपुरा पडत उरारीन त्याच्या लोक. ओय साहेब, राज्यपाल साहेब, पान ते माझ्या घरी पाणी नाही ना, खड्ड्यात गेलं कामधाम, 3 दिवसापासून पाणी नाही, द्या भरून. तुम्हाला पाणी? मी का त्याच्या घरचं देऊ का त्या घरचं देऊ भरून? माझ्या घरी पाणी नाही. राज्यपाल म्हणून अभि एकटा राज्यपाल कुठं पुरणार आहे? लोकसंख्या लय असेल तर लोकांच्या सोयी सुविधा देऊ शकन का? म्हणून जिथं लोकसंख्या जास्त आहे, ठीक आहे, तिथं विधानसभा तयार करून दिली केंद्र सरकारनं. मग दिल्लीची लोकसंख्या जास्त आहे, पांडेचेरीची आहे, आणि जम्मू काश्मीर आता तयार केलं तर तिथे बी विधानसभा आहे. ठीक आहे. मग केंद्र हे 3 केंद्रशासित, नाहीतर बाकीच्या राज्यात 5 केंद्रशासित प्रदेश आहेत, तिथं कारभार पाहिजे लेफ्टनंट गव्हर्नर, त्याला म्हणते नायब राज्यपाल. नावच आहे त्याचं केंद्रशासित. शासन कोणाचं? केंद्राचं. मग आता हे लक्षात द्या रे, भारतात 28 + 3 घटक राज्य असे 31 केंद्रशासित प्रदेश, 31 राज्य आहे. 28 घटक राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश ज्याच्यात विधानसभा आहे. भारतात किती राज्यात विधानसभा आहे? तर 31 राज्यात विधानसभा आहे. किती? 31 राज्यात. म्हणजे केंद्र 28 घटक राज्य म्हणजे मोठा राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश जिथं विधानसभा आहे. अशा 31 विधानसभेत 4120 सीटा आहे. किती हजार? 4120 सदस्य म्हणजे आमदार, ठीक आहे, निवडून दिले जाते लोकांद्वारे. मग आमच्या इथं वर्धा जिल्ह्यात 4 आमदार आहेत. किती आमदार आहे? 4 मतदारसंघ आहे वर्धा जिल्ह्यात. 4 आमदार. एक आहे कुणावर हिंगणघाट, एक आहे केचे आरवी, एक आहे रणजितदादा कांबळे आणि एक आहे डॉक्टर साहेब. डॉक्टर आहे बे, ढोराई गिरायचे नाही आहे. ठीक आहे, PhD आहे ती. ठीक आहे. मग डॉक्टर माहिती आहे ना तुम्हाला डॉक्टर साहेब? हां. तर हे 4 लोक, ह्या 4 लोकांना वोटिंग राईट्स आहे. विधान परिषदेचे जे लोक आहे त्याला मतदान करता येत नाही. मग हे जे आमदार आहे, ठीक आहे, तर हे जे 4120 आहे, याच्यातले महाराष्ट्रातले किती राहीन?
यायले मतदानाचा अधिकार आहे महाराष्ट्रातले. बाकी बंद्या भारतातल्या 4120 आमदार राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेते 31 विधानसभेतले. समजलं का? म्हणून राष्ट्रपतीच्या निवडणुकीत यायचं बी मताचं मूल्य आहे आणि यायचं बी मताचं मूल्य आहे. ठीक आहे. आणि ज्याचं केंद्र सरकार त्याचे त्या केंद्रात सत्ता राहीनच. पण तो पाहिजे माही राज्यात जर नसन तर मले चोपकाय चापकाय करा लागन. राज्याच्या मुख्यमंत्र्याला थोडंसं ठीक आहे म्हणा लागन आमच्या कॅन्डिडेटले मत दे जावा पाहिजा. आता प्रणव मुखर्जी जेव्हा राष्ट्रपती बनले तर काही वोटिंग कमी चाललं होतं त्याईले, तर गेले बाळासाहेब ठाकरेकडं. नमस्कार चमत्कार बाळासाहेब ठाकरे पाहिजा लक्ष ठेवजा थोडेसे माया. तर बाळासाहेब ठाकरे शब्द दिला का आमचे सर्व आमदार तुम्हाला वोटिंग करत. ठीक आहे. तर बाळासाहेब ठाकरेनं ठीक आहे काँग्रेसचं आणि शिवसेनेचं अजिबात पटत नव्हतं तेव्हा, तरी बाळासाहेब ठाकरेनं वोटिंग केलं. कोणाले? प्रणव मुखर्जी. ठीक आहे. समजलं का? काहीच नाही, कुठंच नाही, काटछाटच काम होतं. ते गांधीवादी हे गरम. ठीक आहे. महाविकास आघाडीत पहिलेच तर पटे नाही त्याचं. ठीक आहे. मग आता ठीक आहे असं जर असेल तर मग हे भेटीगाठी घेते, मग पाहिजे आमच्यावर लक्ष ठेवता. त्याचा जो मुखिया माणूस आहे पक्षाचा त्यालाच भेटते डायरेक्ट. समजलं का? मग आता जे BJPच्या पुरे विरोधात आहे, जे काँग्रेसच्या फेवरचे आहेत, हे यायले मतदान करण का? नाही. मग चालू आहे हे. ठीक आहे. यायले इलेक्शनमध्ये आता भारी जाणार होतं. कोणाले? BJPले. कारण हे शिवसेना फुटला होता ना. शिवसेनेचे लोक राष्ट्रपतीच्या निवडणुकीत यायले मतदान का करण का नाही याची गॅरंटी नव्हती. आणि काही थोडेसे आमदार होते, 55 आमदार होते. हे 55च्या 55 जर विरोधात गेले तर आपत झाली असती. ठीक आहे. म्हणून तर एवढा मोठा खेळ खंडोबा करायला लागला ना. समजलं का? तो खेळ खंडोबा केलाच एवढा मोठा. अबे लय मोठा आहे. वोटिंग राईट साधं काम नाही. म्हणून अनाथ महाराष्ट्राची विधानसभा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत एक अँग्लो इंडियन सदस्य त्या राज्याचा राज्यपाल ठीक आहे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने नेमतो. आता हे बी बंद केलं. हे बंद केलं ना, हे बी बंद केलं. आता ह्या काही राहत नाही. नाहीतर त्याला बी मतदानाचा अधिकार नव्हता, कारण तो राज्यपाल नियुक्त आहे. मग सर राज्यपाल नियुक्त आहे, तो राष्ट्रपतीच्या निवडणुकीत करून होता भागे. आबे पण चोट्टे हो, भारताची राज्यघटना म्हणते का भारताच्या प्रत्येक राज्याचा राज्यपाल हा राष्ट्रपती नियुक्त करेल. आता इनडायरेक्टली मग पुन्हा विषय तसाच झाला. का झाला? पुन्हा विषय तसाच झाला. पहा मग आता ह्या होता अँग्लो इंडियन्स, ह्या आहे अँग्लो इंडियन सदस्य. मी आहे भारताचा राष्ट्रपती. म्या याले केला महाराष्ट्रात राज्यपाल. ह्या याले कवाबी पदावरून काढू शकतो मी याले. माई इच्छा असेपर्यंत या पदावर राहते. पण माई इच्छा काहीच नाही. इच्छा भलत्याचीच असते. नावालेच आहे राज्यघटनेत राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत. कायची राष्ट्रपती? ते पंतप्रधान मंत्रिमंडळ आहेत. त्यानं लेटर आलं उडव याले उचल, जास्त मातल्यासारखा करते. फेक खगाची चांगला माया माणूस आहे, चांगला आहे. उडव सही करा. ठीक आहे गेला. या जास्त टर्टर केली, जास्त बोलला सरकारच्या विरोधात का फेकला, तसंच आहे. ठीक आहे. मग आता याले राष्ट्रपती नियुक्त, म्या याले नेमला आणि यानं ह्या अँग्लो इंडियन सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार केला. मग मी पुन्हा उभं राहिलो राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी. किती आमदार आहे आपले? जर याले निवडणुकीत सहभागी होण्याचं मतदानाचा राईट दिला असता तर काय झालं? किती आहे आपले असे? आपला एक आहे ना, एक कॅन्डिडेट परफेक्ट आहे, मॅच नेमला त्याले. मी सांगतो ना त्याले, मी याले पाहिजे त्याले माणसाला सांगून की आपल्या मतदान आपल्याला भेटलं. साहेब काय हे काय सांगायचं आहे का? तुम्ही नसता फोन केला तरी जमवलं असतं. म्या लगेच याले फोन करते. जो आपला माणूस आहे त्यानं मला राज्यपाल केलं, मी राज्यपाल झालो म्हणून तू झाला. ह्या चोट्ट्या तुला काय भेटलं असतं फुकटाचं? ठीक आहे. तो म्हणतात देतो करून. ह्या म्हणते याले, म्या याचे कानं फुकले आणि यानं याचे कानं फुकले. मत कोणाले? मले. पुन्हा लॉबिंग लागू शकते. तशीच इनडायरेक्टली हा मायाच माणूस होय ना, म्हणून त्याचे बी वोटिंग राईट्स नव्हते. ठीक आहे. आता तर ते पदच राहिलं नाही.
ठीक आहे. हे अँग्लो इंडियनवाले गायबच केले, मग त्याचा विशेष पट्टा कट झाला. समजलं का? म्हणून प्रत्येक राज्यात एक अँग्लो इंडियन सदस्य नेमण्याचा अधिकार त्या राज्याच्या राज्यपालाला होता, त्याले वोटिंग राईट्स नव्हता. म्हणून कोणाकोणाला वोटिंग राईट्स नव्हतं राष्ट्रपतीच्या निवडणुकीत? तर कोणत्याच राज्याच्या विधान परिषदेच्या सदस्याला मतदान करता येत नव्हतं. ठीक आहे. कोणत्या विधान परिषदेच्या कोणत्या सदस्याला मतदानाचा अधिकार नाही राष्ट्रपतीच्या निवडणुकीत. लोकसभेतील 2 अँग्लो इंडियन आणि राज्यसभेतले 12 ठीक आहे कला क्रीडा साहित्य क्षेत्रातील राष्ट्रपती नियुक्त सदस्याला भाग घेता येत नव्हता. समजलं का? ठीक आहे. समजलं का? हां. बाकी कोणाला भाग घेता येते मग? तर लोकसभेचे सर्व लोकनियुक्त सदस्य, राज्यसभेचे सर्व निवडून आलेले सदस्य. ठीक आहे. निवडून आलेले शब्द वापरून राहिलो मी. डुकऱ्या, निवडून आलेले वापरून राहिलो मी. ठीक आहे शब्द. आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेचे निवडून आलेले सदस्य म्हणजे त्या राज्याचे आमदार. ठीक आहे. विधानसभेचे, विधान परिषदेचे नाही. समजलं का? 3च सभागृहाचे सदस्य भाग घेतील. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा. निवडून आलेले कंसात. काय म्हणलं? निवडून आलेले कंसात. राष्ट्रपती नियुक्त, राज्यपाल नियुक्त सदस्य भाग घेत नाही. एका शब्दात खतम. समजलं का? हे भाऊ समजलं का? ह्या 3च लोकांना मतदानात भाग घेता येते. याले म्हणते निर्वाचन. का म्हणते? निर्वाचन मंडळ. ठीक आहे. म्हणून राष्ट्रपतीच्या निवडणुकीत हे ठीक आहे किती लोक सहभागी होते भाऊसाहेब? किती लोक? 3 सभागृहाचे. लोकसभेचे सर्व लोकनियुक्त सदस्य, राज्यसभेचे सर्व निर्वाचित सदस्य. ठीक आहे. आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेचे सर्व लोकनियुक्त सदस्य. राज्यपाल नियुक्त सदस्याले, राष्ट्रपती नियुक्त सदस्याले राष्ट्रपतीच्या निवडणुकीत सहभागी होता येत नाही आणि विधान परिषदेच्या आमदाराले सहभागी होता येत नाही. समजलं का? एवढे लोक मतदान करा. ठीक आहे. किती लोक? एवढे. समजलं? काय प्रॉब्लेम भाऊसाहेब? काय प्रॉब्लेम? ठीक आहे. उद्या पाहू. ठीक आहे. वोटिंग राईट्स कसं असते आणि प्रिफरन्शियल काउंटिंग कशी केली जाते कोणाची? हां. ठीक आहे. तर डोंबड्या हे शिकून घे. तुले व्हिडिओ क्वालिटीची बॅच लावायचे तर फिनिक्स अकॅडमी वर्धा ॲप्स डाउनलोड कर. आणि 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 व्हिडिओ लाईक कर, शेअर कर, सबस्क्राईब कर. ठीक आहे. संध्याकाळी बॅच आहे आपली 7:30 वाजता.